छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मुख्य ब्रांच या ठिकाणी निर्भया महाराष्ट्र पार्टी छत्रपती संभाजीनगरचे पदाधिकारी यांनी बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात बँकेत ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। माहिती अशी की धोडीराम दक्षवरे राहणार सुंदरनगर पाडेगाव यांनी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून कोरोनाचे 1 वर्ष अगोदर 50 लाख रुपये व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेतलं होतं आणि लष्करे यांनी ते कर्ज नियमितपणे बँकेत त्याचे हप्ते भरणे सुद्धा सुरू केले। परंतु कोरोना कालखंडात त्यांचा व्यवसाय हा मोडकळीस आला आणि बँकेचे हप्ते भरण्यामध्ये खंड पडला। तरीही लष्करे यांनी बँकेचे जवळपास 36 लाख कर्ज हे भरलेले आहे आणि पुढेही त्यांनी बँकेला पैसे भरतच आहे, परंतु व्यवसाय बंद पडल्याने हप्ता भरणे हे मागे पुढे होत आहे। राहिलेली बँकेची रक्कम ते भरायला देखील तयार असताना बँकेने लष्करे यांचे जे लोन गॅरंटर आहेत त्यांचे अकाउंट वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मुकुंदवाडी यांनी कुठली कल्पना न देता गॅरंटरचे बँक खाते बंद केलं। त्यामुळे त्यांनी बँकेला जाब विचारला असता बँकेने कुठलीही माहिती देण्यास नकार दिला। वर्धमान नागरी पतसंस्था या ठिकाणी आम्ही गेलो असता, कारण मी 1.5 वर्षापासून खूप परेशान आहे। आमच्या एकाही पत्राचं उत्तर अभियंता यांनी पण दिलं नाही, वर्धमान बँकेने सुद्धा दिलं नाही आणि एवढे जागी 30 जागी पत्राचा व्यवहार केला, एकाचंही उत्तर आतापर्यंत आम्हाला भेटलं नाही। आज कशासाठी गेल्या होत्या बँकेमध्ये? आज आम्ही वर्धमान पतसंस्था नागरीमध्ये गेलो असताना सविता कांबळे यांचे अकाउंट, आमचे जे साक्षीदार आहेत त्यांचे अकाउंट बंद केले होते, त्यांचे अकाउंट सोडवण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो। तिथे गेले असताना आम्ही खूप चर्चा केली, तिथे आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर आम्हाला भेटलं नाही। त्यांची कर्जाची समस्या होती। वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मुकुंदवाडी मेन ब्रांच या ठिकाणी आम्ही सर्वजण जमा झालो होतो। यांनी जवळपास 50% कर्ज भरलेले आहे, बाकीचे सुद्धा कर्ज भरण्याची त्यांची तयारी असतानाही त्यांची प्रचंड प्रमाणात छळ चालू आहे। मूळ कर्जदाराचा अकाउंट सुद्धा त्यांनी स्विच केला आहे, तसेच जामीनदाराचे अकाउंटसुद्धा त्यांनी स्विच केले आहे। याचे जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लोक आम्ही जमा झालो होतो, पण त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला अरेरावीची भाषा वापरून आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य न करता पोलिसांची व्हॅन बोलून आम्हाला पोलीस स्टेशनला आणण्यात आले। पण पोलिसांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं, आमच्याकडून अर्ज लिहून घेतला, त्यावर 2 दिवसात त्यांच्याकडून प्रतिक्रिया मागून आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं। पोलीस स्टेशन पोलीस आले, तो मला इथं आणलं, तर आज आता लिहून घेतला। पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आम्हाला। पोलिसांनी सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला मला कागदात मांडून द्या। त्यांना मी अर्ज दिलेला आहे। काय विषय होता अर्जाचा? विषय अर्जाचा असा होता, अकाउंट जामीनदाराचं अकाउंट रिलीज करण्यात यावा आणि 13 महिने जे माझे झालेले आहे, माझं पण अकाउंट 11 महिन्यापासून बंद आहे। मी सुद्धा परेशान आहे। माझी मिसेस हे स्वायरेसिसच्या आजाराने त्रस्त आहे, ती बहिणीचे पती एक्सपायर्ड झालेले आहे। तुम्ही महिलावरती हा असा अत्याचार करता, हा मौलिक अधिकारावर अत्याचार आहे आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त का करत आहे? आम्ही पैसे द्यायला तयार आहोत ना, आम्ही आमच्या प्रॉपर्ट्या काही बी विकून आम्ही पैसे देऊ तुम्हाला, आम्ही मना करत नाही तुमच्या पैशाला। पण तुम्ही जे ह्या ढंगने तुम्ही जे आम्हाला प्रताडित करून जे पैसे वसुली करण्याचा जो पद्धत आहे, ही पद्धत चुकीची आहे। तुम्ही बसून विचारविमर्श करून आम्हाला सांगायला पाहिजे। तसे बी वर्धमान नागरी पतसंस्थेमध्ये 3 वेळेस गेलो की तुम्ही माझं सेटलमेंट करून घ्या। मी माझं घर विकून सुद्धा 30 लाख रुपये त्यांच्याकडे घेऊन आलो, तरी त्यांनी घेतले नाही। ते म्हणतात आम्हाला पैसे नाही पाहिजे, आमची प्रॉपर्टी जप्त करायची त्यांना। म्हणजे पैसे दिले असताना घेत नाही आहेत का? हां, नाही घेत आहे। काय म्हणणं आहे मग त्यांचं म्हणणं आहे तुमची प्रॉपर्टी पाहिजे आम्हाला, तुमच्या पैशाची काय घेणं देणं नाही। निर्भया महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा संघटक अनिल कुलकर्णी आणि अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष शीतलताई गोरे मॅडम यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि त्याच क्षणी निर्भया महाराष्ट्र पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते पतसंस्था यांना जाब विचारण्यासाठी थेट बँकेत पोहोचले। परंतु पतसंस्थेमध्ये येथील कर्मचारी हे उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागली। बँक मॅनेजर ड्युटीवर हजर नव्हते। 1-1.5 तास सर्वांना ताटकळत ठेवण्यात आलं। निर्भया महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल विचारणा केली असता कुठलीही माहिती मिळाली नाही। त्यामुळे निर्भयाच्या सैनिकांनी बँकेतच ठिय्या मांडला। त्यामुळे पोलिसांनी येऊन यामध्ये मध्यस्थी केली आणि 3 दिवसात न्याय देऊ असे सांगितलं। चौकशी करून बँकेकडून अहवाल पाठवून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। निर्भया महाराष्ट्र पार्टीच्या वतीने लष्करी आणि त्यांचे लोन गॅरंटरना पूर्णतः न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामध्ये निर्भया महाराष्ट्र पार्टीचे अनिल कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, रामेश्वर आमले, जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, राजू टेमकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण भोजने, पश्चिम विधानसभा अध्यक्ष यतीश देशमुख, शहर अध्यक्ष शीतल गोरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।